तिकडे अजित पवारांना बारामतीतच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले होते। युगेंद्र हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत। युगेंद्र पवार राजकारणात होते तेच मला माहिती नाही असं पवार म्हणाले। तर त्यांनी एका विचारधारेत मत मांडलं तर चांगले असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। मात्र दादांना एकटं पाडण्याचं काम करत असल्याची टीका मंत्री हसन मुश्रीफांनी केली आहे। आधीची राजकारणात होती हेच मला माहिती असं की ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात। ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांची दिवस अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात। आमच्या कुटुंबाला कोणीही राजकारणात खेचू नये अशी माझी विनंती आहे। आणि आमच्या घरातली मुलं जर काही करू पाहत असतील, एक तर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे, तो अमेरिकेतूनही शिकून आलेला, अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसायही उत्तम पद्धतीने करतो आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय नाही। माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल, कारण का ते एक अतिशय धोरणात्मक, त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे। अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे, म्हणजे पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे। कसं पाहता, थेट घरातूनच अजित पवार यांना आव्हान दिलं जाते? नाही, ठीक आहे। तर परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामतीची जनतेने मला सहकार्य करावं। आता घरात आणि कौटुंबिक थोडंसं त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो, हे खरं आहे।